महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आली आहे आनंद वार्ता। अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता देणार, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी मिळणार। अदिती तटकरे यांची मोठी घोषणा। पाहूया बातमी सविस्तर। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा। कुपोषण कमी करण्याचे निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे यासाठी विविध निकषावर अंगणवाडीचे गुणात्मक मूल्यमापन करण्यात येणार आहे। याबरोबर गुणांकानुसार प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली। मंत्रालयात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या प्रोत्साहन भत्ताच्या निकषामध्ये सुधारणा करण्याबाबत तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरणाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सचिव अनुपम कुमार यादव, सहसचिव वीरा ठाकूर, एकात्मिक बाल विकास विभागाच्या श्रीमती संगीता लोंढे, विभागाचे उपायुक्त राहुल मोरे, उपसचिव प्रसाद कुलकर्णी आदीसह अधिकारी उपस्थित होते। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार ग्रॅज्युटी। अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा मृत्यू झाल्यास कुटुंबियांना ग्रॅज्युटी देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री अदिती तटकरे यांनी दिले। मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी एकत्रित केलेल्या कामाच्या निकषानुसार प्रोत्साहन भत्ता निकष ठरविण्यात येणार आहे। अंगणवाडी केंद्रांना 10 पैकी 7 निकष पूर्ण केल्यास 1400 रुपये, तर 6 निकष पूर्ण केल्यास 1600 रुपये, 9 निकष पूर्ण केल्यास 1800 रुपये, 10 निकष पूर्ण केल्यास 2000 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे। यामध्ये घरपोच आहार, वृद्धी संनियंत्रण क्षमता, 3 ते 6 वयोगटातील बालकांचे पूर्व शालेय शिक्षण, गरम ताजा आहार, आरोग्य दिवस, मुलांचे पोषण उपचार, पुनर्वसन, स्थूल लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे, खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे असे निकष ठरवण्यात आले आहेत।